नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपलं अस्पायरंट्स यार्डमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आपल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी परिसर अभ्यास या विषयाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत ज्या टॉपिक्सवरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तरच नाही तर त्या प्रश्नातल्या टॉपिकचं थीमचं आपण डिटेल्ड एक्सप्लेनेशन पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होत जातील आणि प्रश्न कितीही ट्विस्ट अँड टर्न्सनी विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायला अगदी सक्षम असणार आहात. तर PYQ ॲनालिसिस बेस्ड हा व्हिडिओ असणार आहे. तुमच्या अभ्यासाच्या अगदी म्हटलं तर चाचणी घेतल्यासारखीच असणार आहे. आजपर्यंत आपण जितका परिसर अभ्यासचा सराव केलेला आहे, आजच्या व्हिडिओ थ्रू तुम्ही तुमचं नॉलेज चेकही करू शकता. तर आजचा व्हिडिओ कुणीही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबरीने आता तुमच्या अभ्यासाबरोबरच तुम्हाला सरावाची अत्यंत गरज असणार आहे. का तर परीक्षेला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तुमचा अभ्यासाचा प्रवास सोपा करण्यासाठी आपण आजपर्यंत बघितलं की TETची स्ट्रॅटेजी प्लॅन करण्यापासून अभ्यासाच्या तयारीला लागण्यापासून मी वारंवार सांगितलं आहे की तुम्हाला जर TET परीक्षेमध्ये 150 पैकी 90+ स्कोर आणायचा असेल तर तुमचे 3 स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. ते म्हणजे CDP म्हणजेच बालमानसशास्त्र आणि तुमच्या 2 भाषा. तर हे तुमचे अगदी स्कोरिंग टूल असणार आहेत. ठीक आहे. तर CDP साठी आणि इतर सर्वच विषयांसाठी आपण विशेष असे चीट बुक बनवले आहेत, क्विक रिव्हिजन नोट्स बनवले आहेत. तर आता पहिले आपण बोलूयात लँग्वेजेसबद्दल, भाषेबद्दल. तर भाषेमध्ये जर सर्वात अधिक काय महत्त्वाचं असेल तुमचा स्कोर वाढवण्यासाठी तर ते आहे तुमचं ग्रामर म्हणजेच व्याकरण. आणि व्याकरणाचे मार्क्स जर तुम्हाला पक्के करायचे असतील तर तुम्हाला व्याकरणाचे नियम माहिती असले पाहिजेत. ज्यांना हे नियम माहिती आहेत, कन्व्हर्जन रूल्स माहिती आहेत, त्यांच्यासाठी लँग्वेजचे 30 मार्क आणि जर दोन्ही लँग्वेजेसचे म्हटलं तर 60 मार्क अगदी हातातले आहेत. कारण भाषा सेक्शनमध्ये सर्वात जास्ती प्रश्न कशावरती आधारित असतो भाषा सेक्शन तर उतारे, कविता आणि ग्रामर. त्याचबरोबरीने 1 ते 2 मार्कांवरती विचारले जातात लेखक व त्यांचे टोपण नाव. तर याच्यावरती लेखक व त्यांचे टोपण नाव आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. पण जर ग्रामर तुम्हाला कन्फर्म अगदी तुम्हाला ग्रामरचा स्कोर फिक्स करायचा असेल तर तुम्हाला नियमावली पाठ असली पाहिजे. आणि ही नियमावली अगदी सोप्या भाषेत उदाहरणासहित तुम्हाला समराईज करून आपण त्याचे शॉर्ट नोट्स बनवले आहेत, जे अगदी तुम्ही म्हणजे लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी देखील तुम्हाला ते खूप हेल्पफुल राहणार आहेत. आणि याची किंमत असणार आहे फक्त ₹20. हिंदी, मराठी, इंग्रजी कोणतंही घ्या किंवा कोणतेही 2 विषय जे तुमचे आहेत त्याच्यासाठी घ्या. पर PDF, पर लँग्वेज तुम्हाला चीट बुक भेटेल ₹20 तर सुरू करूयात आजच्या सेशनला. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे? ॲक्वॅटिक ॲनिमल, नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल. तर बघा, डॉल्फिन, मगर, गंगा नदीतील डॉल्फिन की कासव. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, गंगा नदीतील डॉल्फिन. आणि तेच जर आपण महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हटलं तर त्याचं उत्तर असणार आहे शेकरू, जी की असते मोठी खार. पुढचा प्रश्न, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारताचे सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते स्थित आहे उत्तराखंडमध्ये. पुढचा प्रश्न, वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड की हायड्रोजन. तर आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, आपल्या वातावरणात सर्वात अधिक प्रमाणात आढळतो तो गॅस, तो वायू म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजनचं आपल्या वातावरणात पर्सेंटेज असतं 78%. सर्वाधिक 78% जर कोणता वायू प्रेझेंट असेल तर ते आहे नायट्रोजन. नायट्रोजनबद्दल आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कूलिंग एजंट आहे. ते वातावरणाचं तापमान
वाढवत नाही. तो एक कूलिंग एजंट आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते ऊर्जा स्रोत, कोणता एनर्जी सोर्स हे अपारंपरिक म्हणजेच नवकिरणीय ऊर्जा स्रोत आहे? तर बघा, कोळसा, पेट्रोल, सौर ऊर्जा की डिझेल. आता बघा, अपारंपरिक म्हणजे काय, तर रिन्युएबल, ज्याला तुम्ही पुन्हा रिजनरेट करू शकता. तर असं काय आहे, तर असं आहे सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे सामान्य तापमान नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती अंश सेल्सिअस असते? 37 डिग्री सेल्सिअस, 98.4, 40 की 36? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, 37 डिग्री सेल्सिअस. नॉर्मल बॉडी टेम्परेचर हे नेहमी 37 डिग्री सेल्सिअस एवढे असते. पुढचा प्रश्न, सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीराला कोणते जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन मिळते? जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी की जीवनसत्व डी? तर बघा, याचा आन्सर आहे आपल्याला सूर्यप्रकाशामुळे म्हणजेच सनरेजमुळे भेटतं विटॅमिन डी. विटॅमिन सी हे आपल्याला भेटतं केसरी कलरयुक्त म्हणजे जे सिट्रिक ॲसिडवाले फ्रुट्स असतात, जसं की ऑरेंज आहे, लेमन आहे, अशा फळांमधून आपल्याला विटॅमिन सी भेटतं. जीवनसत्व ए म्हणजेच विटॅमिन ए बद्दल बोलायचं झालं तर विटॅमिन एचं रिच सोर्स असतो गाजर. आणि विटॅमिन बी राहिलं, विटॅमिन बी सर्वात जास्ती आढळतं ते म्हणजे ड्रायफ्रुट्स किंवा सीड्स जे असतात याच्यामधून सर्वात जास्ती जीवनसत्व बी भेटतं. त्याचबरोबर मीट, फिश, जे काही पोल्ट्री प्रोडक्ट्स आहेत अशा पदार्थांमधून देखील तुम्हाला विटॅमिन बी भेटतं. पुढचा प्रश्न, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आता तुम्हाला भूकंपाची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? भूकंपाची तीव्रता मोजली जाते रिश्टर स्केलमध्ये आणि ते करण्यासाठी उपकरण कोणतं लागतं? बघा, बॅरोमीटर, सिस्मोग्राफ, हायग्रोमीटर की थर्मोमीटर? तर याचं उत्तर आहे भूकंपाची तीव्रता मोजली जाते सिस्मोग्राफनी आणि जसं मी म्हटलं भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. बॅरोमीटरचा वापर होतो हवेचा दाब मोजण्यासाठी, हायग्रोमीटरचा वापर होतो हवेतील दमटपणा, आर्द्रता मोजण्यासाठी, तर थर्मोमीटरचा वापर होतो टेम्परेचर मोजण्यासाठी, तापमान मोजण्यासाठी. पुढचा प्रश्न, मुडदूस म्हणजेच रिकेट्स हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, ड जीवनसत्व की के जीवनसत्व? तर बघा, याचं उत्तर आहे मुडदूस हा आजार होतो डी जीवनसत्वाच्या कमीमुळे, विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे. तर जर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन ए ची डिफिशियन्सी असेल तर आपल्याला रातआंधळेपणा येतो. जर विटॅमिन बी ची कमी असेल तर याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस जे म्हणतो की नाही, ते होतात सारे विटॅमिन बी च्या डिफिशियन्सीमुळे. आणि तेच जर आपल्या शरीरात विटॅमिन के ची कमी असेल तर आपल्याला ब्लड क्लॉटिंगमध्ये इश्यूज होतात. जखम झाली तर लवकर रक्तस्राव थांबत नाही. हे सारे इश्यूज होतात विटॅमिन केच्या डिफिशियन्सीमुळे. पुढचा प्रश्न आहे, भारतात जलपुरुष म्हणजेच वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून कुणाला ओळखले जाते? बाबा आमटे, राजेंद्र सिंग, चंडीप्रसाद भट की अण्णा हजारे? तर बघा, आपण खूप प्राऊडली याचा आन्सर आहे भारताचे पुरुष म्हणून ओळखलं जातं राजेंद्र सिंग यांना. तर त्यांचं काय असं मोलाचं योगदान होतं, तर त्यांनी जलसंधारण म्हणजेच वॉटर कॉन्झर्वेशनसाठी खूप मोठा सिंहाचा वाटा त्यांचा आहे. त्यांनी नदी पुनरुज्जीवनासाठी देखील खूप मोठे पाऊल उचलले होते. त्यांना बरेचसे पुरस्कार भेटले होते, जसं की रॅमन मॅगसेस पुरस्कार त्यांना मिळाला होता साल 2001 मध्ये. तसंच स्टॉकहोम वॉटर प्राइज त्यांना भेटला होता 2015 साली. तर जर प्रश्न विचारला गेला भारताचे जलपुरुष असतील राजेंद्र सिंग, आणि ते जर आपल्याला महाराष्ट्र संदर्भात हा प्रश्न आढळला, जसे की
महाराष्ट्राचे जलपुरुष कोण होते? तर महाराष्ट्राचे जलपुरुष म्हणून डॉक्टर माधवराव चितळे यांना ओळखलं जायचं. त्यांनी राज्यातील जलसंपदा नियोजन आणि सिंचन क्षेत्रात मोठे योगदान दिले होते आणि याच कारणास्तव डॉक्टर माधवराव चितळे यांना आपण महाराष्ट्राचे जलपुरुष म्हणून ओळखतो. पुढचा प्रश्न आहे कावीळ म्हणजेच जॉन्डिस हा आजार मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो? हृदय, फुफ्फुस, यकृत की किडनी? तर याचं उत्तर आहे जॉन्डिसचा, काविळीचा सर्वात हार्मफुल इफेक्ट, सर्वात दुष्परिणाम होतो तो म्हणजे आपल्या यकृतावर, लिव्हरवरती. तर सुरुवातीला जसं मी सांगितलं की स्कोरिंगला 2 विषय आहेत, लँग्वेजेस आणि CDP म्हणजेच तुमचं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. तर आपण CDP साठी पण एक चीट बुक बनवली आहे ज्याच्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट थिअरीज तुम्हाला समराईज करून अगदी थोडक्यात आणि समजतील अशा आणि लक्षात राहतील अशा भाषेमध्ये तुमच्यासाठी चीट बुक अवेलेबल केली आहे, जेणेकरून अगदी तुम्ही परीक्षेच्या आदल्या दिवशीही त्या चीट बुकवरून, त्या रिव्हिजन नोट्सवरून नजर फिरवली तर तुम्ही परीक्षेच्या दिवशी अगदी सहजपणे इम्पॉर्टंट थिअरीज, शास्त्रज्ञ, त्यांचं काम हे सर्व तुम्ही लक्षात करू शकताल किंवा तुम्हाला परीक्षेला तितकी मोठी अडचण रिव्हिजनची होणार नाही. असं आपण फक्त CDP साठीच नाही तर सर्वच विषयांसाठी क्विक रिव्हिजन नोट्स बनवले आहेत आणि प्रत्येक विषयाचे रिव्हिजन नोट्स तुम्हाला मिळतील फक्त 20 रुपयांमध्ये. आणि सुरुवातीपासून मी सांगत आली आहे, फक्त अभ्यास नाही तर त्याच्या रिव्हिजनला, तुमच्या प्रॅक्टिस म्हणजे जितकी तुम्ही टेस्ट सोडवताल प्रॅक्टिसला देखील तितकाच महत्त्व आहे. तर तुमच्या प्रॅक्टिससाठी आपण बनवलेला आहे 50 अपेक्षित मोस्ट रिपीटेड प्रश्नांचा एक संच प्रत्येक विषयासाठी. प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये असणार आहेत 50 प्रश्न जे की आपण निवडले आहेत PYQs च्या ॲनालिसिसवरनं, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा डिटेल्ड अभ्यास करून, डीप अभ्यास करून आपण या 50 प्रश्नांचा संच प्रत्येक विषयासाठी बनवला आहे आणि या संचाची किंमत असणार आहे अगदी माफक म्हणजे 25 रुपये. ज्यांना कुणाला कुठलाही TET साठी स्टडी मटेरियल हवा असेल तर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. परीक्षेला थोडेच दिवस राहिलेले आहेत तर तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी सर्वांनी प्रॉपर स्टडी मटेरियलचा वापर करून तुमच्या TET मधलं परफॉर्मन्स स्ट्रॉंग करायचं आहे. तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटकामुळे दुधाला पांढरा रंग येतो? कॅरोटीन, केसिन, लॅक्टोज की रायबोफ्लेविन? तर बघा याचं उत्तर असणार आहे केसिन. केसिन या घटकामुळे दुधाला पांढरा रंग येतो. तर कॅरोटीन हे आढळतं गाजरामध्ये. गाजराचा जो केसरी कलर असतो तर तो येतो कॅरोटीनमुळे. त्याच्यानंतरनं लॅक्टोज हा पण दुधाचाच एक घटक आहे. त्याच्यानंतरनं आहे रायबोफ्लेविन. ओके, तर रायबोफ्लेविन हे येलो कलरिंग एजंट आहे. याचा हा कुठला कलर देतो तर येलो कलर देतो. त्याच्यानंतरनं पुढचा प्रश्न आहे जागतिक ओझोन दिन, ज्याला आपण म्हणतो वर्ल्ड ओझोन डे किंवा याला आणखी एक नाव आहे वर्ल्ड ओझोन लेयर प्रोटेक्शन डे. दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, प्रत्येक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इव्हेंटचा तुम्हाला तारीख माहिती असली पाहिजे. आता वर्षभराच्या सर्व तारखा लक्षात ठेवणं जरी शक्य नसेल तर आपल्या परीक्षेचा जो महिना आहे, आता जसं की आपली परीक्षा आहे जूनमध्ये, तर जून जुलैच्या ज्या इम्पॉर्टंट तारखा आहेत त्या आपण सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवायचे. आता बघा, इथे प्रश्न आहे जागतिक ओझोन दिन बद्दल. ऑप्शन्स आहेत 5 जून, 16 सप्टेंबर, 22 मार्च की 4 ऑक्टोबर. तर जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो 16 सप्टेंबरला. तर हे बघा, 5 जून या दिवशी जो नुकताच साजरा झाला, आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. त्याच्यानंतरनं 22 मार्चला जागतिक जल दिन म्हणून साजरं केलं जातं, वर्ल्ड वॉटर डे. तर 4 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. भारतात शिक्षक दिन साजरा होतो 5 सप्टेंबरला, पण जागतिक लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलवरती शिक्षक दिन साजरा होतो तो म्हणजे 4 ऑक्टोबरला. पुढचा प्रश्न, जागतिक व्याघ्र दिन
म्हणजेच वर्ल्ड टायगर डे कधी साजरा केला जातो? 29 जुलै, 12 मार्च, 5 ऑगस्ट की 2 ऑक्टोबर? तर बघा याचं उत्तर असणार आहे जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो 29 जुलैला. 5 ऑगस्ट दोन दृष्टिकोनातनं महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम 5 ऑगस्टला भारतामध्ये या दिवशी राम मंदिराचं भूमिपूजन झालं होतं 5 ऑगस्ट 2020ला. आणि 5 ऑगस्टला जर आपण आंतरराष्ट्रीय लेवलवरती जसं की वर्ल्ड टायगर डे हा इंटरनॅशनल इव्हेंट आहे, तसं जर जागतिक लेवलवरती बघितलं तर 5 ऑगस्टला ट्रॅफिक सिग्नल डे सेलिब्रेट केला जातो. 12 मार्चला दांडी मार्च चालू झालं होतं. तसंच 2 ऑक्टोबरला आपण नॉन व्हायलन्स डे, गांधीजींचा जन्मदिवस, तर या दिवशी आपण अहिंसा दिवस साजरा करतो, त्यांची जयंती साजरी करतो. तर सर्व इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला समराईज करता आल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात कोठे स्थित आहे? मुंबई, पुणे, नागपूर की औरंगाबाद? तर याचं उत्तर आहे नागपूर. पुढचा प्रश्न अन्न साखळीमध्ये म्हणजेच फूड चेनमध्ये ऊर्जेचा मुख्य आणि अंतिम स्रोत कोणता असतो? तर वनस्पती, प्राणी, सूर्य की विघटक? सोपं आहे, अन्न साखळी सुरू होते ती म्हणजे सूर्यापासून. एनर्जीचा मेन सोर्स, आपल्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे सूर्य. सूर्यापासून वनस्पती त्यांचं अन्न बनवतात फोटोसिंथेसिसच्या मार्फत. मग त्याच्यानंतर वनस्पती हे प्रोड्युसर उत्पादक झाले. त्याच्यानंतर या वनस्पतींचं सेवन केलं जातं हर्बिवोर्स कडनं, म्हणजेच जसं की गाय, म्हैस हे सारे लोक. मग यांचं सेवन केलं जातं कार्निवोर्स कडनं, म्हणजे मांसाहारी. शाकाहारी प्राणी काय करतात, ते वनस्पतींचं सेवन करतात. शाकाहारींचं सेवन केलं जातं मांसाहारी प्राण्यांकडून. आणि मग येतात, म्हणजे हे झाले लेवल 2, आणि त्याच्यानंतर येतात अगदी शेवटच्या लेवलला विघटक म्हणजेच डिकम्पोजर्स. तर अन्न साखळीमध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे सूर्य, मग उत्पादक आहेत वनस्पती, वनस्पतींच्या नंतर दुसऱ्या लेवलवरती येतात प्राणी. मग त्याच्यामध्ये पण परत विभाजन आपण करू शकतो. शाकाहारी प्राणी पहिले वनस्पतींचं सेवन करतात, मग शाकाहारी प्राण्यांचं सेवन केलं जातं मांसाहारी प्राण्यांकडून. आणि सगळ्यात शेवटचा स्तर जर असेल अन्न साखळीमध्ये तर ते आहेत विघटक. पुढचा प्रश्न डिसेंबर 1984 मधील भोपाळ वायू दुर्घटनेसाठी म्हणजेच भोपाळ गॅस ट्रॅजेडी कोणता विषारी वायू कारणीभूत होता? पोटॅशियम सायनाइड, मिथाइल आयसोसायनाइड, कार्बन मोनॉक्साईड की इथाइल अल्कोहोल? तर बघा भारतातली सगळ्यात मोठी दुर्घटना म्हटलं तरी चालेल, भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली होती डिसेंबर 1984 मध्ये. आणि याचं रिझन होतं लिकेज मिथाइल आयसोसायनाइडचं. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. या घटनेमध्ये 15,000हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर कितीतरी लाखो लोक त्याच्यामध्ये जखमी झाले होते. आणि त्याचे परिणाम आजही कित्येक त्यांच्या पुढच्या जनरेशन्समध्ये कॅन्सरचा धोका आहे, कित्येक लोक मानसिक आजारातून जात आहेत, बरेच जणांच्या दृष्टीवरती परिणाम झालाय, काही लोकांना रेस्पिरेटरी आजार, श्वसनाशी संबंधित आजार झालेले आहेत. इतकी भीषण ही घटना होती. तर याचं मेन रिझन होतं मिथाइल आयसोसायनाइडचं लिकेज. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? ऑप्शन्स आहेत भंडारा आणि गोंदिया, मग त्यानंतर आहे चंद्रपूर आणि गडचिरोली, नागपूर आणि वर्धा की नाशिक आणि जळगाव? तर याचं उत्तर असणार आहे भंडारा आणि गोंदिया. तर बघा इथे या जिल्ह्यांमध्ये हजारो छोटे मोठे तलाव आहेत आणि या तलावांचा वापर तेथील भात शेतीसाठी आणि मासेमारीसाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे झाडांच्या पानांना हिरवा रंग कशामुळे येतो? म्हणजे त्याच्यामधला कलरिंग एजंट कोणता आहे? हिमोग्लोबिन,
क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य, लायकोपेन की केरोटीन. तर बघा याचं उत्तर असणार आहे, तुम्हाला हिंट भेटलीच असेल, हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल किंवा क्लोरोप्लास्ट या घटकामुळे, या कलरिंग एजंटमुळे आपल्या झाडांच्या पानांना हिरवा रंग येतो आणि याच्यामुळेच फोटोसिंथेसिस हे पॉसिबल आहे. क्लोरोफिलमुळेच आपण सनरेजला ट्रॅप करून फोटोसिंथेसिसची प्रक्रिया घडवून आणतो. मग त्यानंतरनं हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं आपल्या रक्तामध्ये आणि ज्याच्यामुळे रेड कलर आपल्या ब्लडला भेटतो. मग त्याच्यानंतरनं आहे केरोटीन. आत्ताच आपण डिस्कस केलं. केरोटीन काय करतं, तर केरोटीन गाजरासारखा ऑरेंज कलर देतो. लायकोपेन असतं, हे खूप महत्वाचं आहे. केरोटीन गाजरामध्ये, लायकोपेन प्रेझेंट असतं टोमॅटोमध्ये. हे आढळतं टोमॅटोमध्ये किंवा जे काही रेड कलर, लाल रंगांचे फळ आहेत, भाज्या आहेत, जसे की टोमॅटो आहे, वॉटरमेलन, कलिंगड आहे, तर या सर्व रेड कलर जो येतो तो येतो लायकोपेनमुळे. पुढचा प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? आत्ताच आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स वरती डिस्कशन केलेलं आहे. तर बघा ऑप्शन्स आहेत बॅरोमीटर, थर्मोमीटर, ॲममीटर की लॅक्टोमीटर. तर बघा हवेचा दाब मोजला जातो बॅरोमीटरने. थर्मामीटर वापरलं जातं तापमान मोजण्यासाठी, टेम्परेचरसाठी. ॲममीटर वापरलं जातं इलेक्ट्रिक करंट मेजर करण्यासाठी. ठीक आहे. आणि लॅक्टोमीटर हे वापरलं जातं दुधाची शुद्धता मोजण्यासाठी. आजचा शेवटचा प्रश्न, गिधाड हा प्राणी अन्न साखळीत खालीलपैकी कोणत्या गटामध्ये मोडतो? उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक की विघटक, किंवा मृतोपजीवी, स्कॅव्हेंजर की डिकम्पोजर्स. तर बघा याचं उत्तर असणार आहे गिधाड हा प्राणी येतो विघटक, ऑप्शन डी मध्ये. तो एक डिकम्पोजर किंवा स्कॅव्हेंजर आहे, तो मृतोपजीवी आहे. म्हणजे काय, तर बघा सर्वप्रथम उत्पादक म्हणजे कोण, आपले हिरवे वनस्पती, प्लांट्स. ओके, जे सूर्यापासून ऊर्जा घेऊन अन्नाची निर्मिती करतात. मग त्याच्यानंतरनं यांचं सेवन केलं जातं कुणाकडून, शाकाहारी प्राण्यांकडून. मग ते झाले प्राथमिक भक्षक. मग त्याच्यानंतरनं म्हणजे हे झालं लेवल 1, मग शाकाहारी प्राणी झाले लेवल 2. यांचं सेवन केलं जातं कार्निवोर्स म्हणजे शाकाहारी प्राण्यांकडून. आणि सर्वात शेवटी येतात विघटक म्हणजे किंवा मृतोपजीवी. जेव्हा या प्राण्यांचा मृत्यू होतो तर यांचं भक्षण केलं जातं ह्या स्कॅव्हेंजर्स कडनं, डिकम्पोजर्स कडनं किंवा मृतोपजीवी किंवा विघटकांकडनं. आणि गिधाड हा एक विघटकच आहे. आज तुमच्यासाठी एक गृहपाठ प्रश्न वाचून तुम्ही मला लगेच आन्सर्स कमेंटमध्ये सांगायचे आहेत. तर बघा प्रश्न काय आहे, पाठीचा कणा नसलेला खालीलपैकी कोणता प्राणी आहे? मासा, बेडूक, गांडूळ म्हणजेच अर्थवर्म की साप? आन्सर माहीत असेल तर कमेंट करून याचा आन्सर मला नक्की सांगायचा आहे. आशा करते आजचा व्हिडिओ सर्वांनाच अगदी डिटेल्ड पद्धतीने समजला असेल. कुणाला काही समस्या असेल, काही डिफिकल्टी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. डेफिनेटली ती सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. परीक्षेच्या तयारीला प्रॉपर दिशा देण्यासाठी जसं मी सांगितलं, सराव संचांचा वापर करा. प्रॅक्टिस सेट सगळं स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. स्पर्धा परीक्षा, TET, शिक्षक पात्रतेबरोबरच नेट, सेट अशा स्पर्धा परीक्षांची जर तयारी करू इच्छित असाल तर आमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक, इंस्टाग्राम आहे, इथेही फॉलो करायचंय, जेणेकरून तुम्हाला कोणतीही डेली अपडेट जी असेल ती सर्वात पहिले भेटत जाईल. चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून परीक्षेपर्यंत जेव्हाही इम्पॉर्टंट लेक्चर्स अपलोड होतील तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन भेटेल. धन्यवाद.